शिवराय मित्रांनो, तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण बदलापूर येथे असलेल्या मुळगाव येथील खंडोबा मंदिरला भेट देणार आहोत। मुळगाव येथील असलेले खंडोबा मंदिर हे खूप कमी लोकांना माहिती आहे, परंतु येथील असलेल्या गावकऱ्यांचे हे श्रद्धास्थान आहे। मुळगाव येथील असलेले खंडोबा मंदिर मुंबईपासून 58 किलोमीटर अंतरावर आहे व पुणेपासून 160 किलोमीटर अंतरावर आहे। मुळगावमध्ये असलेले खंडोबा मंदिर हे खंडोबा देवाच्या 12 प्रमुख स्थानांपैकी एक स्थान आहे। या मंदिराचे महत्त्व आणि श्रद्धास्थान म्हणून या मंदिराला ओळखले जाते। येथे आपण जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचे म्हटला तर आपल्याला बदलापूर रेल्वे स्टेशन वरून शेअरिंग रिक्षाने आपण इथे येऊ शकता। बदलापूर रेल्वे स्टेशनपासून 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। येथे आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने डायरेक्ट येऊ शकता। आम्ही इथे आमची बाईक घेऊन आलो होतो। रस्त्यावरून येताना आम्हाला डोंगरावर हे मंदिर दिसत होते। येथे मंदिराच्या आजूबाजूला डोंगर रांग दिसते। अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर मंदिराच्या पायथ्याला येऊन पोचलो। येथे आपण मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाडी आणू शकता। येथे पार्किंगसाठी कोणतेही चार्ज घेतला जात नाही। आपल्याला येथे मंदिरावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात। मंदिराला जाण्यासाठी आपल्याला 550 पायऱ्या चढून आपल्याला जायला लागते। पायऱ्या चढत असताना सुरुवातीला म्हाळसा देवीचे आपल्याला मंदिर दिसते। येथे दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली। मुळगावमधील असलेले खंडोबा देवाचे मंदिराची कहाणी अशी आहे। जेजुरीवरून खंडोबा आपल्या घोड्यावर निघाले येथे असलेल्या मुळगावच्या जंगलामध्ये आले होते। खंडोबा देवानी एका सामान्य मनुष्याचे रूप घेऊन जंगलातील चालत असणाऱ्या बकऱ्या व मेंढ्या चरायला घेऊन जाणाऱ्या लोकांना भेटले व त्यांना काय हवे नको ते विचारले। त्यांनी नकार करून खंडोबा देवांना विचारले। खंडोबा देवानी येथील डोंगरावर जाणारा रस्ता विचारला तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना रस्ता सांगितला। खंडोबा देवानी या डोंगरावर आले आणि लुप्त झाले। त्या संध्याकाळी मुळगावमध्ये असलेल्या प्रत्येक गावकऱ्यांच्या स्वप्नात आले। खंडोबा देवानी गावकऱ्यांना दर्शन दिले व सांगितले की मी तुम्हाला मुळगावमध्ये असलेल्या डोंगरावर मिळेल। दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी येथे डोंगरावर आले। डोंगराच्या सुरुवाती बाजूला घोड्याचे पायाचे ठसे व पुढे गेल्यावर खंडोबा देवाचे एक मूर्ती त्यावर भंडारा दिसला। त्यानंतर गावकऱ्यांनी या ठिकाणाला मंदिर बांधून त्यांची मूर्तीची स्थापना केली। मंदिराच्या आजूबाजूला अनेक झाडे आहेत। येथे असलेल्या पायऱ्या उत्तम स्थितीमध्ये आहे। मंदिरावर जाताना आपल्याला दुकाने मिळत नाही, त्यामुळे पिण्याची पाण्याची सोय आपल्याला होत नाही। त्यामुळे आपण इथे येताना पिण्याचे पाणी सोबत घेऊन यावे। अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्ही मंदिराच्या कमानीच्या इथे पोहोचलो। 550 पायऱ्या चढायला दमछाक झाली, परंतु मंदिरावर पोहोचल्यावर मंदिराची सुंदरता आणि नजारा बघून थकवा निघून गेला। खंडोबा मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे। दरवर्षी माघी पौर्णिमेच्या दिवशी देवाची जत्रा भरली जाते। येथे दरवर्षी हळद पौष पौर्णिमेला खंडोबा देवाचे लग्न केले जाते। दरवर्षी माघी पौर्णिमेच्या दिवशी जत्रेमध्ये हजारो भाविके दर्शन घेण्यासाठी येतात। येथे खंडोबा देवाची जत्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। अनेक लोक जत्रेमध्ये सहभागी होतात।
मंदिरात जाऊन खंडोबा देवाचे दर्शन केले व आजूबाजूचा नजारा बघत बसलो। पावसाळ्यामध्ये येथे हिरवळ पसरलेली होती। इथे आपल्याला मलंगड, चंदेरी, ताहुली पीक आणि बारवी डॅमचा सुंदर नजारा दिसतो। खरंच सुंदर मंदिर आहे। आजूबाजूला असलेला परिसर देखील बघून मन तृप्त होते। येथे आपण सनसेट बघण्यासाठी देखील येऊ शकता। खंडोबा देवाचे मुळगावमध्ये असलेले हे मंदिर बघून खरंच खूप सुंदर वाटले। मंदिराचे येथे थोडा वेळ थांबून आम्ही परतीचा प्रवासासाठी निघालो। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। आपण देखील बदलापूर परिसरात आलात तर मुळगावमधील असलेल्या खंडोबा मंदिराला नक्की भेट द्या व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय।